मंडळी, काल परवा बातमी ऐकली, रील बघितल्या, यूट्यूबला सुद्धा पाहिलं आणि टी व्हीला सुद्धा न्यूज आल्या. सगळीकडे अगदी बाहेर पाय काढल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडातून एकच गोष्ट ऐकायला मिळाली, खूप दुःखाची. मालेगावमधील डोंगराडे गावातील एक 3-3.5 वर्षाची मुलगी, तिचा बलात्कार करून, एका 24 वर्षाच्या नराधमाने तिचा बलात्कार करून तिला तोंडावर दगडाने खूप मारलं आणि मारून टाकलं. इतका क्रूर आणि एवढी विकृती वाढली गेली आहे. कालच्या दिवशी इंटरनॅशनल मेन्स डे होता, पुरुष दिन होता. खरंच पुरुषांनी पुरुष दिन साजरा करावा का? एवढ्या खालच्या तळामध्ये गेलेली मानसिकता, ही विकृती कधी नष्ट होईल? त्या 3-3.5 वर्षाची मुलगी, ती तर आई, मामा, बाबा, आजी, आजोबा बोलायला शिकली असेल. नाही बोलता येत 3-3.5 वर्षाच्या लेकरांना. जेव्हा तो तिच्या छाताडावर बसला असेल, तेव्हा तिला जग किती क्रूर आहे याची भावना तिच्या मनामध्ये निर्माण झाली असेल. तिने कोणाला आवाज दिला असेल, त्याने काय केलं असेल, आणि अजूनही शासनाने त्याच्याबद्दल कुठलाही निर्णय घेतलेला नाही. महिला आयोगाचे अध्यक्ष कुठे आहे? मुलगी श्रीमंताची असो, मुलगी गरिबाची असो, मुलगी खरंच आपल्या अंगणामध्ये सुरक्षित आहे का? आपण हा विचार केला पाहिजे. आणि वाईट नका वाटू देऊ, चांगलंच सांगते आहे. आणि या गोष्टीला मी माफी सुद्धा मागणार नाही. आपली मुलगी आपल्या सख्या बहिणीच्या घरी सुद्धा नका पाठवू. सुट्टींमध्ये मामाच्या घरी, आत्याच्या घरी, कुणाच्याही घरी पाठवू नका. अगदी छाती ठोकपणे सांगते, आपल्या शेजाऱ्याच्या घरामध्ये सुद्धा आपली मुलगी एकटीला कधीच पाठवू नका. कुणावरच विश्वास ठेवू नका. आपल्या पोटी जन्माला आलेला मुलगा आणि आपल्या पाठी जन्माला आलेला भाऊ आणि आपल्याला ज्याने जन्म दिला तो बाप, कोणावरच विश्वास ठेवू नका. मानसिकता एवढी क्रूर झालेली आहे. आपण म्हणतो की आता भगवंताकडे वळत आहे, धार्मिकतेकडे जग वळत आहे. आपला भारत, आपली संस्कृती धार्मिकतेमध्ये परावर्तित होत आहे. पण 50% आणि 50% विकृतीकडे जात आहे. आपल्याला कळतं का? अरे, एवढीशी लहान मुलगी, तिला एवढं किती त्रास झाला असेल त्या गोष्टीचा, आणि अजूनही शासन, कुठलाच कायदा, काहीच नाही.